तर भाजपचे आमदार परिणय फुके यांनी ओबीसींच्या साखळी उपोषणाला पाठिंबा जाहीर केलाय। जरांगेंच्या आंदोलनामुळे ओबीसी समाजात भीतीचं वातावरण निर्माण झालंय, त्यामुळे ओबीसी महासंघाकडनं जे काही साखळी उपोषण केलं जातंय त्याला आमचा पाठिंबा असल्याचं फुके म्हणाले। तर जरांगे पाटलांचा संविधानाचा अभ्यास कमी असून मराठा समाजाची मागणी चुकीची आहे असं मत परिणय फुकेंनी व्यक्त केलं। ओबीसी आणि मराठा आंदोलनाचा तिढा निर्माण झालेला आहे। ओबीसी जसं मराठा समर्थक मुंबईमध्ये आंदोलन करत आहेत, त्याचप्रमाणे नागपुरात सुद्धा ओबीसी महासंघाकडून ओबीसीचं आंदोलन सुरू झालेलं आहे। ओबीसी समाज कुठेतरी आंदोलन पवित्रा घेतलाय। काय सांगाल, आपण त्या ओबीसी महासंघाच्या आंदोलनात सहभागी होणार आहात का? कशा पद्धतीने आज त्या आंदोलनाकडे पाहत आहे? बघा, ज्या प्रकारे माननीय मनोज जरांगे पाटील साहेबांनी मुंबईमध्ये आंदोलन पुकारलं आणि तिथे आझाद मैदानावर ते बसले, त्यानंतर एक भीतीचं वातावरण ओबीसी समाजामध्ये निर्माण झालेलं आहे की आपल्या आरक्षणावर गदा येणार काय, एक असंतोषाचं वातावरण निर्माण झालंय। आणि म्हणून मला असं वाटतं की ओबीसी समाजाचे, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे माननीय डॉक्टर बबन तायवाडे साहेबांनी आपल्या समाजाला कुठेतरी धीर देण्याकरता, आपल्या समाजाच्या पाठीशी ओबीसी संघटना उभ्या आहेत हे दाखवण्याकरता आजचं साखळी उपोषण सुरू केलेलं आहे। मी स्वतः त्या साखळी उपोषणाला भेट देणार आणि त्या साखळी उपोषणामध्ये भेट देऊन निश्चितच त्यांना जे मागच्या सरकारने शब्द दिला होता की ओबीसी आरक्षणाला कुठेही धक्का लागू देणार नाही, ते आश्वस्त करणार की ओबीसी समाजाला कुठेही धक्का लागणार नाही, ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कुठे धक्का लागणार। ओबीसीचं आरक्षण आता कुठेही जाणार नाही अशी आश्वस्तता सरकारकडून तुम्ही देताय, किंवा सरकारने मागच्या वेळेसही लेखी दिलं होतं, तरीही जरांगे पाटील नेहमीच ओबीसीतून आरक्षण मागतायत। ईडब्ल्यूएस मधून त्यांना 10% आपल्या सरकारमधून दिलं गेलं होतं, तरी काय वाटतं, त्यांची योग्य भूमिका आहे का? नाही, मला असं वाटतं की जरांगे पाटील साहेबांचं थोडंसं संविधानाबद्दलचा अभ्यास कमी आहे। आरक्षण कसं देण्यात येतं, आरक्षण कसं दिलं जातं याचाही अभ्यास कमी आहे। ज्या प्रकारे परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान सभेने ज्या प्रकारे अभ्यास करून या 350 जाती ओबीसी मध्ये समाविष्ट करून घेतल्या होत्या, आणि निश्चितच सगळ्या जाती ज्या ज्या प्रवर्गात, अनुसूचित जातीच्या काही जाती ज्या जाती समाविष्ट करून घेतल्या, अनुसूचित जमातीमध्ये काही जाती समाविष्ट करून घेतल्या, ओबीसी मध्ये 350 जाती समाविष्ट करून घेतल्या, या सगळ्या जातींचं त्यावेळेस त्यांचं शैक्षणिक, आर्थिक आणि राजकीय प्रतिनिधित्व त्या सगळ्या समाजाला मिळालं पाहिजे। ते सगळं बघून त्याच्या सगळ्या निकषावर त्या सगळ्या समाजाला, त्या सगळ्या जातींना आरक्षण मिळालं होतं। मराठा समाजाची ही मागणी मला वाटतं चुकीची आहे। मराठा समाजाला आधीच 20% मराठा समाजाला 10% ईडब्ल्यूएस मध्ये आरक्षण मिळालेलं आहे। मला असं वाटतं फडणवीस साहेबांच्या माध्यमातून ते आरक्षण त्यांना मिळालेलं आहे, त्या आरक्षणाचाच त्यांनी फायदा घेतला पाहिजे।